चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। हो, आज एवढा मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला. काय मागणी आहे, कशासाठी मोर्चा काढण्यात आला? हा मोर्चा आम्ही काढलेला आहे महावितरणच्या विरोधामध्ये आणि हा मोर्चा आम्ही काढलाय ग्राहकांच्या हक्कांसाठी. कारण 13 फरवरीला जो महावितरणाने आदेश काढला आहे की आता ग्राहक आपल्या इच्छेनुसार फोन क्षमता निवडू शकत नाही. महावितरण त्याला त्याच्या 12 महिन्याच्या सरासरी वीज वापराचे अनुसारच त्याला सोलर क्षमता निवडू शकतो. विचार केला तर पहिले 10 किलोवॅट पर्यंत ऑटो लोड साठी महावितरणनी आम्हाला मंजुरी दिली होती. म्हणजे कोणताही ग्राहक 10 किलोवॅट पर्यंत सोलर क्षमता कोणतीही प्रक्रिया न काही करता त्याला डायरेक्ट ऑटो एक्सटेन्शन मिळत होतं. पण ती सुद्धा त्यांनी हटवलं. मग आता त्यांनी ते 5 किलोवॅट केलं, न सांगता 5 किलोवॅट केलं आणि आता यांनी हा निर्णय आणलेला आहे ज्याच्यामुळे ग्राहक जे आहे आपल्या गरजेनुसार सौर क्षमता लावू शकत नाही. ह्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो आणि हा विरोध ताबडतोब मागे घ्यावा अशी त्यांना विनंती करतो. पोर्टल मध्ये काही माहिती दिली होती? पोर्टलमध्ये यांनी कोणतीच माहिती दिली नाही आहे. कुणाला माहिती न देता, कुणाला विचारात न घेता, कोणतेही आदेश असं न काढता त्यांनी सरळ पोर्टलवर हे नियम लागू केले आहे. किती दिवस असतात तुमच्या आंदोलन करणार? आता 13 फरवरीपासून आतापर्यंत आम्ही काम बंद आंदोलन चालू ठेवलं. आतापर्यंत कोणीच आम्ही लॉग इन करत नाही किंवा कोणीच नवीन ऑर्डर आम्ही करत नाही आहोत. तर समोर आम्ही त्यांना मागे पण पत्रकारांनी सांगितलं होतं की तुम्ही या निर्णयाबद्दल विचार नाही करणार तर आम्ही रॅली काढू. तशी आम्ही रॅली काढली आहे. समोर आम्हाला काही अपेक्षित उत्तर नाही मिळालं तर आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करून हंगर स्ट्राईक करणार आहोत.